4186 घरांची जी पुणेमध्ये लॉटरी निघालेली आहेत, त्या लॉटरीमध्ये जे म्हाडाने जे लोकेशन सांगण्यात आलेले आहेत, पुणेमधील जे लोकेशन सांगण्यात आलेले आहेत, पिंपरी चिंचवडमधील लोकेशन सांगण्यात आलेले आहेत. 15% सर्वसमावेशक योजना, 20% सर्वसमावेशक योजना, ह्या लॉटरीमध्ये हे काही प्राईम लोकेशनचे लोकेशन आहेत. याच्यामध्ये आपल्याला जर सांगायचं म्हटलं तर खूप साऱ्या लोकांच्या कमेंट आल्या, की सर हे जे म्हाडाने जे किमती सांगितलेल्या आहेत 13,00,000, 15,00,000, 20,00,000, 22,00,000, 29,00,000 याच्या व्यतिरिक्त सुद्धा काही किमती असतात का? म्हणजे आपल्याला ही जी अमाउंट सांगण्यात आलेली आहे, या अमाउंटच्या बद्दल आणखी एक्स्ट्रा पैसे द्यावे लागतात का? तर त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज कव्हर करणार आहोत. चॅनलला तुम्ही पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा म्हणजे असेच तुम्हाला पुणे म्हाडा लॉटरीची जी फॉर्म कसा भरायचा त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला आहे. आवश्यक पात्रता, अटी काय आहेत, नियम हे सर्व दोन्ही व्हिडिओ मी बनवलेले आहेत. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ते दोन्ही व्हिडिओ तुम्ही बघू शकता. त्यानंतर लॉटरीचा रिझल्ट, लॉटरीचा फर्स्ट ड्रॉप, सेकंड ड्रॉप काय असतो याची पण माहिती या चॅनलवरती तुम्हाला वेळोवेळी दिल्या जाईल. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुमचा कोणताही व्हिडिओ मिस न हो, तुम्हाला वेळोवेळी माहिती मिळत जावं. हा त्याचा मागचा उद्देश आहे. तुम्ही सिडकोचं घर घ्या, म्हाडाचं घर घ्या. तुम्हाला ही जी किंमत सांगतात त्याच्या व्यतिरिक्त पैसे तुम्हाला द्यावे लागतात. सिडकोच्या घरांचे सुद्धा असेच आहेत. नवी मुंबईमध्ये जे सिडको डिपार्टमेंट आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं त्यांचे सुद्धा चार्जेस असतात. जे म्हाडाची जी घरे आहेत जसे की कोकण महामंडळ, मुंबई महामंडळ, नाशिक महामंडळ, पुणे महामंडळ, छत्रपती संभाजीनगर महामंडळ हे जे म्हाडाची मंडळ आहेत यांची घरे हे म्हाडाला मिळत असतात. म्हाडा त्या घरांची लॉटरी काढत असते आणि ती घरे आपल्याला लॉटरीनुसार आपल्याला मिळत असतात. याच्यासाठी ऑनलाईन आपल्याला फॉर्म भरावा लागतो. पण आपल्याला ह्या जी घरं सांगण्यात आलेली आहे फॉर एक्स-वाय-झेड एका लोकेशनची किंमत जर 15,00,000 आहे, तर त्याच्या व्यतिरिक्त कोणते चार्ज असतात ते आपण आता पाहणार आहोत. तर चला आपण त्या व्हिडिओला सुरुवात करू. सर्वप्रथम तुम्हाला घर लागलं, की घर लागल्यानंतर तुम्हाला ही माहिती पण मी तुम्हाला स्क्रीनशॉट लावणार आहे. तुम्ही बघू शकता. हे जे म्हाडाच्या साइटवरती हे त्यांनी पूर्ण माहिती तिथे देण्यात आलेली आहे. तुम्हाला या म्हाडाच्या लॉटरीमध्ये समजा एक्स-वाय-झेड लोकेशनला घर लागलं, तर त्याच्यानंतरची पुढची प्रोसेस काय असतात? कोणते चार्जेस असतात? सर्वप्रथम तुम्हाला तात्पुरते देकारपत्र म्हणजे प्रोव्हिजनल ऑफर लेटर दिल्यानंतर या अर्जदाराने सदनिका नाकारली किंवा कोणत्याही कारणास्तव वितरण रद्द करण्यात आला, तर उपरोक्त क्रमांक 7 वगळून अर्जदाराने सदनिकाच्या किमतीपोटी भरलेल्या रकमेतून संबंधित सदनिकेच्या विक्री किमतीचा 1% एवढी रक्कम समहरण करून उर्वरित रक्कम बिनव्याज परतावा करण्यात येईल. समजा तुम्हाला आता याच्यामध्ये घर लागलं आणि जर तुम्ही काही नाकारलं, तर त्यांचा जो नियम आहे उपरोक्त क्रमांक 7 त्याच्यातून 1% ही रक्कम वजा करण्यात येईल आणि तुम्हाला त्याच्यानंतरची उर्वरित रक्कम तुमच्या अकाउंटवरती ट्रान्सफर केली जाईल. काही लोकेशनला ईएमडी अमाउंट 15,000 आहेत, काही लोकेशनला 20,000 आहेत, काहींना 50,000 आहेत, काहींना 1,00,000 आहेत. हे त्यांचे नियम आहेत. अर्जदाराने सदनिकेच्या विक्री किमतीपैकी निरंक रकमेच्या भरणा केल्यास अथवा उपरोक्त समहरण करावयाची रक्कम अनामत रकमेपेक्षा कमी भरल्यास अर्जदाराला अनामत रकमेचा परतावा करता येणार नाही. तुम्हाला अमाउंट सुद्धा जर घर लागल्याने जर तुम्ही रक्कम भरलीच नाही, तर त्यांना सांगितलंच नाही, तर ते रक्कम सुद्धा तुमची डिपॉझिट होऊ शकतो असा त्यांचा नियम आहे. त्यानंतर सदनिकेच्या वितरणाच्या तात्पुरती देकारपत्र दिल्यानंतर समजा तुम्हाला घर लागलं, त्यानंतर तुम्हाला म्हाडाकडून एक होकारपत्र दिले जाते. त्याला लेटर ऑफ प्रोव्हिजनल ऑफर लेटर असं म्हणतात. त्याच्यामध्ये तुम्हाला घर लागल्यानंतर त्या घराची रक्कम अर्जदार किंवा पती-पत्नी यांचे बँक खात्यामधूनच अदा करणे बंधनकारक आहे. समजा एक्स-वाय-झेड जर घरातील एका व्यक्तीला जर घर लागलं, तर ते जे म्हाडाला जी घर आहेत, त्याच्याच अकाउंटमधून तुम्हाला देणे बंधनकारक आहे. दुसऱ्याच्या अकाउंटमधून तुम्ही देऊ शकत नाही. पती किंवा पत्नी जेव्हा तुम्ही फॉर्म भरतात, विवाहित, अविवाहित जे तुम्हाला कागदपत्र सांगण्यात आलेले आहे, त्याचा व्हिडिओ मी बनवलेला आहे. तुम्ही बघू शकता डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. त्याच्यासाठी तुम्हाला एक तर पती किंवा पत्नी दोघांच्या मधूनच तुम्हाला तुमचे जे बँकेच्या अकाउंटमधून तुम्हाला म्हाडाला पैसे द्यावे लागतात. इतर बँकेच्या खात्यामधून अदा केलेली रक्कम ग्राह्य धरण्यात येणार नाही. जर तुम्ही बाय डिफॉल्ट जर दुसऱ्याच्या बँकेच्या अकाउंटमधून जर पैसे भरले, ते जर म्हाडाला जर पोहोचले नाही, तर ती रक्कम ग्राह्य धरली जाणार नाही. हा त्यांचा नियम आहे. नियम अनुक्रमांक 9 हा त्यांनी त्यांच्या नियमामध्ये सांगण्यात आलेला आहे. त्यानंतर या व्यतिरिक्त यशस्वी अर्जदारांना महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार इतर आवश्यक करांचा भरणे बंधनकारक आहे. जे घर लागल्यानंतर तुम्हाला जे वेगळे चार्ज असतात,
त्याचे सुद्धा तुम्हाला भरणे बंधनकारक आहे. ते कोणते चार्ज आहेत आपण आता पुढे पाहणार आहोत. सदनिकेच्या विक्री व्यतिरिक्त जी एक XYZ जी 15 लाख रुपये आपण फॉर एक्झाम्पल म्हणून धरलेले आहे, त्याच्या व्यतिरिक्त वस्तू व सेवा कर, गुड अँड सर्व्हिस टॅक्स, देखभाल खर्च लागू झाल्यास, जर त्या प्रोजेक्टला जर GST लागू झालीस, तर संबंधित कार्यालयाकडे भरणा आवश्यक आहे. त्यानंतर सदनिकेचा ताबा दिला जाईल. तुम्हाला जर त्या XYZ मध्ये ज्या प्रोजेक्टला जर GST लागलेला असेल, तर तुम्हाला त्याचे सुद्धा पैसे भरावे लागतील. त्याच्यानंतरच सदनिकेचा ताबा दिला जाईल. सदनिकांचे ताबापत्र स्थानिक स्वराज्य संस्थेकडून भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतरच पाठविण्यात येईल. म्हणजेच ओसी, ज्या प्रोजेक्टला ओसी आलेले आहेत, काही या लोकेशनमध्ये जे ओसी आलेले आहेत ते प्रोजेक्ट रेडी आहेत, काही प्रोजेक्ट अंडर कन्स्ट्रक्शन आहेत, ते तुम्ही बघू शकता. त्या प्रोजेक्टमध्ये जे आपल्याला ओसी आली तरच तुम्हाला ताबापत्र मिळते. अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये तुम्हाला घराची चाबी मिळत नाही. जर XYZ जर एका इमारतीमध्ये 100 फ्लॅट आहेत, अंडर कन्स्ट्रक्शन सुरू आहेत, काही फ्लोअरवरती 5 फ्लोअरची काम रेडी झाली, बाकीच्या फ्लोअरची काम बाकी आहे, तर पूर्ण इमारतीचं एक ओसी येत असते, त्याला ओसी सर्टिफिकेट म्हणतात. त्या पूर्ण इमारतीला ओसी आली तरच सर्वांना जी म्हाडाला मिळालेली घरं आणि प्रायव्हेट बिल्डरची जी घरे असतात त्याच्यामध्ये ही सर्व इमारतीला ओसी आली की तरच तुम्हाला म्हाडाकडून ताबापत्र मिळत असते. हा त्यांचा नियम आहे. सदनिकांचा ताबापत्र स्थानिक स्वराज्य संस्थेकडून भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतरच पाठविण्यात येईल. तसेच भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त झाल्यास किंवा उशीर झाल्यास म्हाडा त्याला जबाबदार राहणार नाही. तात्पुरती अर्जदारांनी पात्रता निश्चित करून पात्र अपात्रतेचा निर्णय म्हाडाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येईल. या यशस्वी लाभार्थ्यांना महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार आता जे महाराष्ट्र शासनाचे जे नियम आहेत त्याच्यामध्ये असं सांगण्यात आले आहे की तुम्हाला मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क, भुईभाडे व आकृषित आकार अदा करावे लागतील. आता हे चार्जेस काय असतात मी तुम्हाला थोडक्यात समजून सांगतो. XYZ जी 15 लाख रुपयाची म्हाडाची किंमत आहे, ही म्हाडाच्या डिपार्टमेंटची किंमत आहे. त्याच्यानंतर जी महाराष्ट्र सरकार गव्हर्नमेंटची फीस असते त्याच्यामध्ये असतात स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन चार्जेस, हे तुम्हाला वेगळे द्यावे लागतात. कोणत्या लोकेशनला EWS साठी वेगळे चार्जेस असतात, LIG साठी वेगळे चार्जेस असतात, MIG साठी वेगळे चार्जेस असतात आणि HIG साठी वेगळे चार्जेस असतात. हे ज्या तुम्ही इन्कम ग्रुपमध्ये फॉर्म भरणार त्याच्यासाठी हे स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन चार्जेस वेगवेगळे असतात. प्रधानमंत्री आवास योजनेचे सुद्धा वेगवेगळे चार्जेस असतात. याच्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेचे चार्जेस सांगण्यात आलेले आहे, ते सुद्धा चार्जेस वेगळे असतात. म्हणजे तुम्ही कोणत्या प्रकारामध्ये घर अप्लाय करतात हे त्यावरती डिपेंड आहे. त्यानंतर आपल्याला सार्वजनिक सुविधांकरिता येणारा देखभाल व दुरुस्ती खर्च सदनिकाधारकास स्वतंत्रपणे नियोजित सोसायटीकडे भरावा लागेल. जे सोसायटीचं मेंटेनन्स असते ते आपल्याला देखभाल दुरुस्ती खर्च हा आपल्याला तिथे जर आपल्याला ज्या सोसायटीमध्ये जर घर लागलं तर तिथे आपल्याला तो दुरुस्त खर्च भरावा लागतो. त्यानंतर पुणे मंडळाने मागणी केल्यानुसार लाभार्थ्यांना सदनिकेची संपूर्ण किंमत सदनिका ताब्यात घेण्यापूर्वी अदा करावी लागेल. समजा तुम्हाला जर घर लागलं तर तुम्हाला ती किंमत सुद्धा तुम्हाला जे अमाऊंट आहे ते तुम्हाला म्हाडाला द्यावी लागते, असं आपल्याला या त्यांच्या परिपत्रकामध्ये सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर आपल्याला जे घर लागलेले त्या लोकेशनमध्ये आपल्याला सामायिक विद्युत जोड, पाणी जोडणी नियोजित सोसायटी मार्फत लाभार्थ्यास स्थानिक स्वराज्य संस्थेकडे अर्ज करून नियमानुसार जोड घेणे बंधनकारक आहे. आपल्याला जर एखाद्या सोसायटीमध्ये ज्या लोकेशनला घर लागलं तर तिथे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जे आपल्याला इलेक्ट्रिसिटी विद्युत मीटर आहेत त्याचं आपल्याला कनेक्शन घ्यावे लागेल आणि जे पाण्यासाठी जे नळ जोडणी आहेत त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला जे स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत सोसायटीमार्फत आपल्याला हे घ्यावे लागते. तर हे या लॉटरीमध्ये जे तुम्हाला अदर चार्जेस आपल्याला जे असतात ते स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन चार्जेस आपण या व्हिडिओमध्ये बघितलेले आहे. हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न आले असतील की आम्हाला आणखी हे चार्जेस किती आणि कधी भरावे लागतात, तर हे संपूर्णतः जेव्हा आपल्याला वेळोवेळी जेव्हा त्यांच्या साईडवरती माहिती येईल तेव्हा आपण तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम करू. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूच असा एक नवीन व्हिडिओ घेऊन, तोपर्यंत विश्रांती घेतो. धन्यवाद.